आजकाल दिवसांदिवस पार तुमचा वाश कुठे करावं लागतं. तुम्ही आतापर्यंत मॅगी जी ती पाण्यामध्ये बनवून खाल्ली असेल, पण आज तुमच्या वाहना मॅगी जी ती स्टिंग अँड स्प्राईट मध्ये बनवली. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. तर दररोजच्या प्रमाणे आज पण तुमच्या डोक्यामध्ये जे ते नवीन कुटाणा करण्याचा विचार आला, त्यामुळे वाट न पाहता डायरेक्ट तुमचा येऊन पोहोचला इकडे शेतामध्ये. तर आतापर्यंत तुम्ही जे ते मॅगी आपल्या पाण्यामध्ये बनवली असेल, पण आज तुमच्या वाहना मॅगी जी ती स्टिंग अँड स्प्राईट मध्ये बनवली. मग काय त्यानंतर कसली वाट न पाहता मस्त पैकी चूल पेटल्यानंतर तुमच्या वाहना जे ती कडेमध्ये स्टिंग अँड स्प्राईट टाकून घेतली बरं का. मला नाही माहिती की आपण जी मॅगी बनवणार असते मॅगीची चव कशी असणार काय असणार, कारण की आतापर्यंत तुमच्या वाहना जे ते असं कुटाणा कधी केला नव्हता बरं का. आता चमचा तर काही तुमच्या वाहन घरून आणला नव्हता बरं का, त्यामुळे म्हणलं आपण जे ते आपण आता या काळीनाच काम धकून घेऊ. जी गोष्ट कोणी आतापर्यंत केली नाही ना, ती गोष्ट करण्यामध्ये तुमच्या वाहन जरा जास्तच इंटरेस्ट आहे, मग ती किती पण अवघड असते. आणि इकडे पाहिलं तर आपली मॅगी जी ती हळूहळू जे ती लाल लाल कलरची होत चालली होती बरं का. आतापर्यंत तुम्ही जे ते लाल लाल कलरच्या बांगड्या पाहिल्या असेल, पण आज मी तुम्हाला लाल कलरची मॅगी दाखवणार आहे. आणि मी काही चांगलं काम करायला गेलो त्याच्यामध्ये माझ्या नशिबाने साथ दिली, आज कधी होणारच नाही बरं का. बसला तेवढाच मोकर चटका. आणि आता सगळ्यात महत्वाची वेळ आली होती की आपण जे मागच्या एक तासापासून कुटाणा करून जी मॅगी बनवली ती मॅगी टेस्ट करण्याची. आणि ती मॅगी कशी झाली असेल ते तुम्ही तुमच्या भावाच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन नुसार ओळखून घ्या. मॅगी तर तशी आपली चांगली झाली बरं का, पण त्याची चव जी ती जरा वेगवेगळीच होती. चला तर मग आता मी जातात घरी, तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्या नवीन आयडियल फॉलो. आजच्यासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.